स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा पाहता वर्ष सरलेलं आहे आणि पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याची सुरुवात होताच आपल्याला चाहूल लागते किंवा ओढ लागते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची। तर त्यानिमित्ताने आज जात आहे मी हमरापूरला। तर आता नुकतंच पेणच्या पुढे आलेलो आहे आणि ब्लॉगची सुरुवात करत आहे। तर जाऊन पाहायचं आहे की ह्या वर्षी कोणत्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या साकारलेल्या आहेत आणि अशा आकर्षक मूर्त्या तुम्हालाही दाखवण्याचं मला संधी मिळालेली आहे। तर माझ्या व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर काही सुचवायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका। तर आता जास्त वेळ घालवत नाही आहे आणि थेट तुम्हाला नेतो आहे हमरापूरला। तर जाऊन पाहूयात की कशा प्रकारच्या मूर्त्या ह्या वर्षी साकारल्या गेल्या। नुकतंच मी आलेलो आहे हमरापूर येथे आणि पाहू शकता माझ्या मागे शेती आहे। तर उन्हाळ्यामध्ये ह्या शेतांमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात POPच्या आणि त्यानंतर त्या कारखान्यांमध्ये घेतात। तर पाहू शकता की आता माझ्या मागे आहे सनी केला केंद्र। तर येथे जाऊन अगोदर आपण पाहूयात की कशा प्रकारच्या मूर्त्या येथे साकारल्या आहेत। तर आतमध्ये जाऊन यात आणि पाहूयात। तर आतमध्ये जाऊयात आपण। तर बाप्पांच्या मूर्त्यांना सुरुवात झालेली आहे। अगोदर चप्पल काढून घेतो। तर काही मूर्त्या आहेत त्या ओल्या आहेत पाहू शकता आणि काही मूर्त्यांचं रंगकामसुद्धा सुरू झालेलं आहे। तर चक्रीवर मूर्त्या ठेवून हा दादा त्या मूर्त्यांना रंगकाम करत आहे, आखणी काम करत आहे। आणि ह्या दादाचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे @दर्शन पाटील नावाने। तर त्याची लिंकसुद्धा मी देणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। तर तुम्ही त्याचा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा कारण त्याचं आखणी काम खूप सुंदर आहे। सर्वात कठीण काम असतं आखणी काम। आणि पाहू शकता की इकडे काही मूर्त्या ह्या तयार करून ठेवलेल्या आहेत, त्यांचं रंगकाम झालेलं आहे। फक्त काही जणांचं सोन्याचं काम बाकी आहे ज्याला की शाही काम म्हणतात। मागचा बाप्पा पाहू शकता की किती सुंदर दिसतोय। हे ह्याचं पण आखणी काम तूच केलंस? हे आहे ते अच्छा, पण हे छान आहे। इकडे पाहू शकता की इकडे दागिन्यांना कलर दिला जातोय। काय तुमचं नाव काय? तुम्ही अगोदरपासून हे करता? तरी किती वर्ष? 2-3 वर्ष। अच्छा, पण हे आवडतं म्हणून करताय की काम आहे म्हणून? बरीचशी जण आहेत ती गणपती बाप्पाचं काम हे आवडतं म्हणूनच करतात, कोणी काम म्हणून ते करत नाही, आवड म्हणूनच करतात। तर पिशव्या घालण्याचं कामसुद्धा आवडीने केलं जातं कारण हे बाप्पा जे रंगकाम झालेलं आहे त्यांना झाकून ठेवावं लागतं जेणेकरून मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा पाण्याचा डाग किंवा इतर धूळ वगैरे बसू नये। तर खूप सुंदर रंगकाम केलेलं आहे सिंहासनाचं सुद्धा, ज्याला की कोसवाल्या मूर्त्या बोलतात। हा दादासुद्धा फर्निचर रंगवत आहे बाप्पाचं। तर ब्रांझमध्ये फर्निचर रंगवलेलं आहे आणि खूप छान रंगवलेलं आहे। ह्याला कोणत्या प्रकारची मूर्ती बोलतात? देता घेता।
तर बऱ्याच मूर्त्या आहेत ज्यांना की अजून रंगकाम करायचं आहे. आणि हे वरती रंग मारले त्या बुक झालेल्या आहेत ना. पाहू शकता की लहान मोठ्या अशा अनेक मूर्त्या आहेत इथे आणि ज्या पूर्ण रंगकाम झालेल्या आहेत त्या मूर्त्यांना झाकून ठेवलेलं आहे. तर सनी कला केंद्र असं ह्या कला केंद्राचं नाव आहे. तर ह्याचा नंबरसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि हे आहेत ते कला केंद्राचे मालक आहेत. तर सनी कला केंद्रातून आता पुढे जातो आहे मी. तर बाहेर आलो आहे आणि संध्याकाळ होण्यापूर्वी आपल्याला जायचं आहे. आणखीन परत गणपती पाहायचं आहेत. तर पुढे जाऊयात आणि पाहूयात आणखीन कला केंद्र. आणि ते घरोघरी गणपती बाप्पा आहेत. इशिका कला केंद्र, सागर कला केंद्र, तर एक आणखीन कला केंद्र आहे जवळच. आता मी आलेलो आहे युधिराज कला केंद्र. तर नवीनच हे कला केंद्र ह्यावर्षीपासून सुरू झालेलं आहे. तर पाहू शकता की इकडे मातीच्या मूर्तीचं काम सुरू आहे. तर नवीनच कला केंद्र आहे तरीसुद्धा इथे बऱ्यापैकी मातीच्या मूर्त्या साकारलेल्या आहेत. आणि लाल मातीच्या मूर्त्यासुद्धा पाहू शकता ठेवलेल्या. तर मी सर्वप्रथम ह्यांच्या रस्त्याजवळच्या कारखान्यामध्ये गेलो जिकडे की रंगकाम सुरू आहे. तर खूपच आकर्षक मूर्त्या होत्या तिकडे. तुम्हालासुद्धा दाखवतो ह्या व्लॉगच्या माध्यमातून की कशा प्रकारच्या मूर्त्या तिकडे साकारलेल्या आहेत. तर गणपतीचे साचेसुद्धा आहेत. तर POP आणि मातीच्या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या इथे उपलब्ध असतात. तर व्लॉगमध्ये मी ह्यांच्या बॅनरचा फोटोसुद्धा घेतलेला आहे आणि यावर नंबरसुद्धा आहे. तर बरेचसे कारखाने आहेत तिकडे त्यामुळे प्रत्येक कारखान्यामध्ये जाणं शक्य नाही आहे. तर जिथे शक्य होतं तिकडे मी जाऊन व्लॉग करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता ह्यांचा जो रंगवलेल्या मूर्त्यांचा कारखाना आहे तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. तर पाहू शकता की ह्या वळणावरच हा कारखाना आहे. तर इकडे रंगवलेल्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर दाखवतो जवळून तुम्हाला की कशा प्रकारचं रंगकाम इकडे केलेलं आहे ते. खूप आकर्षक बॉडी रंग ह्या गणपतीला दिलेला आहे. अजून आखणी काम बाकी आहे तरीसुद्धा बऱ्यापैकी सुंदर दिसतात ह्या मूर्त्या. ही सुद्धा डमरूवरची मूर्ती फार आकर्षक आहे इकडे. सर्वच बाप्पा हे खूप आकर्षक आहे तिकडे. तुम्ही पाहू शकता की रंगकाम, त्यांची ठेवण आणि आखणीकाम महत्त्वाचं. तर ह्या पिशव्यांमुळे शक्यता आहे की आपल्याला पाहता नाही येणार. पण हे ह्याची मला आवडलेली सर्वात जास्त आवडलेली ही मूर्ती आहे. तर ही जी ठेवण आणि ह्याचं आखणीकाम हे खूपच अप्रतिम आहे. पाहू शकता की बघणाऱ्याच्या अगदीच मनात भरेल अशी ही मूर्ती आहे. तर तुम्ही जर इकडे येणार असाल तर नक्कीच ह्या कारखान्याला भेट द्या. कारण ह्यांचं आखणीकाम खूप सुंदर आहे. आणि मूर्त्यांचा जो बॉडी कलर आहे हे पाहू शकता की इकडे खूपच छोटी मूर्ती आहे तरीसुद्धा तिला बॉडी कलर जो दिलेला आहे तो खूप छान आहे. तर अशा अनेक मूर्त्या आहेत इथे ज्यांची की रंगकाम आता पूर्ण झालेल्या आहेत. काही जणांच्या आखण्या बाकी आहेत. तर इकडे खूप लहान लहान मूर्त्यासुद्धा आहेत आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर ह्यांचं रंगकाम कोण करते ते पाहूयात. ताई तुझं नाव काय आणि तू केव्हापासून काम करतेस? हे वर्षापासून काम करतेस. ओके. आणि जास्त करून काय काम असतं म्हणजे तुला फर्निचर रंगवणं काम असतं की शाई? पॅच कलर
गणपती. अच्छा, पूर्ण काम करतेस तू. आणि दुसऱ्या पण आहेत तिकडे ताई. ताई, तुम्ही केव्हापासून हे काम करताय? गेल्या वर्षीपासून. अच्छा, गेल्या वर्षीपासून. आणि आवड म्हणून करताय की काम म्हणून? नाही, आवड आहे मला तशी पेंटिंगची. अच्छा. गणपतींचं काम मी गेल्या वर्षीपासूनच म्हणजे हातात घेतले गणपती. अच्छा, ओके. जास्त डायमंड वर्क करायला आवडतं मला. अच्छा, डायमंड वर्क करायला आवडतं. ओके. किंवा धोती फेटा ते लावायला. अच्छा, ते कामसुद्धा होतं. म्हणजे अजून ह्या मूर्त्यांना, काही मूर्त्यांना ऑर्डरप्रमाणे ते करून मिळेल. हो, म्हणजे ज्या नेकेडवाल्या मूर्ती आहेत ना त्यांना, ओके. आजच आम्ही लावणार होतो पण आज वेळ नाही भेटला ना. उद्यापर्यंत म्हणजे अच्छा, ओके, धोती फेटाचं काम ठीक आहे. तर हा व्लॉग जोपर्यंत यूट्यूबला येईल तोपर्यंत ह्यांचं काम झालेलं असेल. तर व्लॉग बघून तुम्ही नक्कीच या आणि ह्या कारखान्याला तुम्ही भेट द्या, कारण खूपच सुंदर मूर्त्या आहेत इकडे. पाहू शकता, ही माझी आवडती मूर्ती आहे. जाऊयात, आणखीन बरेच कारखान्यात फिरण्यासारखे, तर फिरूयात. माऊली कला केंद्र येथे मी आता आलेलो आहे. तर तांबडशेत ह्या गावामध्ये हे कला केंद्र आहे. तर हे आहेत कारखान्याचे मालक. तर जाऊयात आणि पाहूयात की ह्या कला केंद्रामध्ये कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. पाहू शकता की रंगकाम आता सुरू आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या ह्या रंगवून झालेल्यासुद्धा आहेत. तर ह्या कारखान्यात आकर्षण म्हणजे की ह्या ज्या सजवलेल्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता इकडे. आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे खास करून ह्या कपड्यांचं, ते खूप सुंदर आहे. तर काही मूर्त्या आहेत ह्या झाकून ठेवलेल्या आहेत जेणेकरून हे कापड खराब होऊ नये. तर अशा बऱ्याच मूर्त्या इथे सजवून ठेवल्यात. आता ह्या काचेमध्ये आहेत आणि त्याच्यावर प्लास्टिकसुद्धा आहे, त्यामुळे आपण पाहू शकत नाही एवढं क्लिअर. पण जर व्लॉग बघून तुम्ही येणार असाल तर तुम्हाला प्रत्यक्षात ह्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. तर एक तरी मूर्ती आपण, दादा हे जरा काढशील एकदा. तर पाहू शकता की खूपच अप्रतिम मूर्ती आहे ही. पिवळ्या वेल्वेटच्या कापडामध्ये ही सजवलेली आहे आणि जे काम केलेलं आहे ह्याच्यावर त्याच्यामुळे मूर्तीची शोभा खूपच वाढलेली आहे. आणि जी बसण्याची पद्धत आहे, बाप्पाची ठेवण आहे, तीसुद्धा खूप छान आहे. दादा, किती जुना कारखाना आहे तुझा? 5-6 वर्ष. आणि हे जे कपडे वगैरे करण्याचं काम आहे ते तू स्वतः करतोस की? अच्छा, घरातलेच करता. ओके. तुझा कॉन्टॅक्ट नंबर दे ना. 7709100821. ओके. आणि बुकिंग करण्यासाठी कॉलवर होतात की इकडे येऊन करावं लागेल? इकडे आलं तरी चालेल, ऑनलाईन केली तरी चालेल. ओके, ठीक आहे. तर पाहू शकता की ह्या ज्या मूर्त्या आहेत आपण क्लिअरली पाहू शकतो. पाहू शकता ही खंडोबाच्या अवतारातली मूर्ती आहे आणि तिचं रंगकामसुद्धा सुरेख आहे. हे श्रीकृष्णाच्या अवतारातली मूर्ती आहे आणि तिचंसुद्धा जे काम आहे ते खूपच सुंदर आहे. तर हे शोकेस आहे आणि त्याच्यामध्ये लहान मोठ्या सर्व प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. तर जवळ नेऊन दाखवतो तुम्हाला. काचेमध्ये माझंच प्रतिबिंब दिसतंय खरं,
पण ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूपच सुंदर दिसत आहेत. तर मी क्रॉस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे जे रंगकाम आहे की बॉडी कलर आणि बाप्पाची ठेवण हे खूपच आकर्षक आहे. आणि अशा प्रकारचं शोकेस म्हणजे पहिल्यांदा मी आता अगदीच रोड टच पाहतो आहे, कारण हे रस्त्याने जाताना बरेचसे बाप्पा पाहायला खूपच वेगळं फील येतं आहे. होऊ शकतं की बरेचसे बाप्पा ह्यांनी शोकेसमध्ये ठेवले आहेत आणि त्यांचं रंगकामसुद्धा खूप अप्रतिम आहे, खास करून आखणी काम. तर रोहित कला केंद्र म्हणून आहे, तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही नक्कीच अवश्य भेट द्या या कला केंद्राला. तांबडशेतमध्ये आणखीन एक कला केंद्र आहे, बंटी कला केंद्र म्हणून. तर येथे आता तुम्ही पाहू शकता की इकडे तांबड्या मातीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर जशी शाडूची माती असते तसंच आपल्या कोकणामध्ये लाल मातीला जास्त प्राधान्य दिलं जातं. तर पाहू शकता बऱ्याचशा मूर्त्या आहेत ज्या की शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या आहेत. जसं की लहान मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणं मान्यता दिलेली आहे या गोष्टीला आपल्या शास्त्रांप्रमाणे. तर ते काका आहेत, तर ते अशा लाल मातीची मूर्ती साकारत आहेत. काका तुमचं नाव काय? चंद्रमन पाटील. आणि किती वर्षापासून तुम्ही हे करता, म्हणजे पूर्वपजित आहे की? पूर्वपासून. अच्छा. आणि खास करून तुम्ही म्हणजे तुमच्या इथे लाल मातीच्या मूर्त्या अगोदरपासून बनवतात की आता हे 2-3 वर्ष. आता ह्या 2-3 वर्षापासून? तर पाहू शकता की अगदीच नाजूक आणि लहानशी मूर्ती आहे ही बाप्पाची. पण शास्त्राप्रमाणे अशाच मूर्त्यांना मान्यता आहे की ज्या मूर्त्या विसर्जन केल्यानंतर त्यांचं लवकर विघटन व्हावं पाण्यामध्ये. तर शाडू मातीपेक्षा लवकर ही लाल माती विरघळते पाण्यामध्ये. तर अशा मूर्त्या जर तुम्हाला हव्या असतील तर बंटी कला केंद्र येथून ह्या मूर्त्या तुम्हाला मिळू शकतात. तर जाऊयात आता पुढे, पाहूयात की आणखीन काही आपल्याला पाहायला मिळतं आहे का. मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं जिथे दिसतं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे जय मल्हार म्हणून ओम कला केंद्र आहे. तर ओम कला केंद्रामध्ये हे जे की जोह्यामध्ये आहे ओम कला केंद्र. तर इकडे ज्या समोर तुम्हाला मूर्त्या दिसत आहेत त्या तुम्हाला दाखवतो आहे. खरं म्हणजे ह्या शिगेवरच्या मूर्त्या आहेत. तर थोडंफार तिथे ड्रिलिंगचं काम सुरू आहे, तर मी नेऊन फक्त तुम्हाला मूर्त्या दाखवतो कशा प्रकारच्या मूर्त्या आहेत. आणि खूप आकर्षक अशा आणि सुंदर रेखीव मूर्त्या आहेत त्या. पाहू शकता मागचा लाईट येतो ह्याच्यामध्ये. ह्या शिगेवरचं काम आहे हे. शिगेवर रथ आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि हरणाचा रथ आहे. तर इकडे उंदीर मामाच्या खांद्यावरती गणपती बाप्पा आहे. हे कासवाच्या अंगावरती गणपती बाप्पा आहेत. आणि ह्यांचं आकडी कामसुद्धा खूप सुंदर आहे. हे राजहंसावर आणि हे सर्व शिगेवरचं काम आहे. पाहू शकता, मी वरतून दाखवतो तुम्हाला. तर प्रत्येक कारखान्याचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य इकडे पाहायला मिळतं आहे. तर आणखीन ह्या बाजूलासुद्धा काही मूर्त्या आहेत. तर हे अयोध्येच्या राम मंदिराच्या विषयातली ह्या वर्षीची मूर्ती. ही मारुतीच्या शेपटीवरती गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर हे सर्व शिगांचं काम आहे. श्रीकृष्णाच्या रूपातली मूर्ती. आणि ह्या काही मूर्त्या आहेत ज्या की कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि इकडे जर पाहिलात तर हे
एक देवी आहे, पण इकडे फ्लॅश येतो मागचा. तर त्यांना साडी वगैरे पण खूप सुंदर नेसवलेली आहे. पाहू शकता खूप आकर्षक अशा मूर्त्या आहेत. आणि हे कोळ्यांच्या वेशातली ही गणपती बाप्पांची मूर्ती आणि जे जॅकेट रंगवलेलं आहे ते खरंच असं वेल्वेटसारखं वाटतं आहे रंगकाम त्याचं. आणि डोळ्याचं आखणीकामसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्ही प्रत्यक्षात जरी आल तर तुम्हाला साध्या डोळ्यांनी खूप छान दिसेल आहे, कारण माझ्या मोबाईलमध्ये फ्लॅश येतो मागचा. तर ओमकला केंद्राला नक्कीच भेट द्या. तर इकडे शिगेवरचं काम सुरू आहे ते की खूप माप वगैरे घेऊन करावं लागतं, अंदाज घ्यावा लागतो की एकदा साकार मूर्ती झाली त्याच्यावर की त्याचा बॅलन्स कुठे गेला नाही पाहिजे. तर खूप किचकट पण पूर्ण साकार झाल्यानंतर खूपच आकर्षक असं दिसणारं हे काम आहे. तर हे जे काम तुम्ही पाहताय तर हा दादा आहे मोहंती पाटील म्हणून. तर ह्याचं इन्स्टा पेजसुद्धा आहे मोहंती पाटील नावाने. तर हे अशा प्रकारे सांगाडे रचून त्याच्यावर गणपती बाप्पा बसवले जातात. तर अशा प्रकारचं काम ह्या कारखान्यामध्ये केलं जातं. जर अशा प्रकारचं जर तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच ह्या कारखान्याला भेट द्या. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हा कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच देणार आहे. तर मोहंती पाटील म्हणून इन्स्टाला जरी सर्च केलात तरी तुम्हाला सापडेल की त्या अगोदरचे जे गणपती आहेत गेल्या वर्षीचे वगैरे तर त्यांनी ह्या त्यांच्या इन्स्टा पेजवर टाकलेले आहेत. ओम साई आर्ट कळवे येथे मी आलो आहे. आणि इकडे दाखवायचं म्हणजे बाहेरून जाता जाता मला आता ह्या बापाच्या मूर्त्या दिसल्यात. जवळ गेल्यानंतर त्याच्यावर लाईट येते, फ्लॅश येतो आहे. तर इकडे तुम्ही पाहू शकता की खूपच नॅचरल पद्धतीने ह्यांचं रंगकाम केलेलं आहे. तर इकडे नावसुद्धा दिलेलं आहे ज्या रंगकाराने हे कलाकाराने रंगकाम केलेलं आहे. सॉरी, खूपच सुंदर मूर्त्या आहेत. ही मूर्ती आहे जशी की गणेश गल्लीमधली होती गणपती बाप्पांची मूर्ती त्याप्रमाणेच. आता व्हिडिओमध्ये एवढे डोळे तुम्हाला दिसत नसतील व्यवस्थित, पण आखणीकामसुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप सोज्वळ अशा मूर्त्या आहेत ह्या. पाहू शकता खूप निरागस भाव आहेत. आणि ज्या हातामध्ये त्यांची शस्त्र दिलेली आहेत तीसुद्धा खूप छान बनवलेली आहेत. तर तुम्ही इथे येऊनसुद्धा भेट देऊ शकता. आणि आता वेळ आहे तरीसुद्धा बाप्पांच्या मूर्त्या बुक करायला. तर मी बॅनरचा फोटो तर देणारच आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करूनसुद्धा विचारणा करू शकता. गणपती म्हटले की गवर आली. तर कुणाल केतन केंद्र म्हणून जे आहे इकडे, तर केतन गावणे यांचा आहे. तर ह्यांचा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि इन्स्टा पेजसुद्धा आहे, फेसबुकलासुद्धा आहेत. तर इकडे ह्याने दिलेलं आहे की आमच्या इथे गौराई मूर्ती रंगवल्या तसंच कच्च्या स्वरूपात मिळते. तर इकडे हे त्यांचं घरच खूप सुंदर आहे. आणि पाहू शकता की गौराईच्या मूर्त्या आहेत आणि त्या अशा प्रकारे सजवून तुम्हाला मिळतात. तर मी जास्त जवळ जात नाही आहे, कारण मध्ये बाप्पा ठेवलेले आहेत, गौराई ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला सजवलेल्या गौराई मिळतील. तर तुम्हाला जर स्पेशली गौराईची पूजा जर तुमच्या इथे होत असेल तर तुम्ही नक्कीच येऊन इकडे भेट द्या. आणि जो नंबर ह्यांच्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे त्याच्यावर येऊन तुम्ही बुकिंग केलात तरीसुद्धा चालेल. ह्यांच्या इन्स्टा पेजलासुद्धा नक्की फॉलो करा. पाहू शकता की आता बरंचसं काम हे बाकी आहे. तर नक्कीच हा ब्लॉग बघून तुम्हाला जर यायचं असेल तर कुणाल केतन केंद्राला अवश्य भेट द्या. सूर्यास्ताला आला आहे आणि तरीसुद्धा माझा प्रवास काही संपत नाही आहे. तर बाप्पा मोरया कला केंद्र म्हणून एक आहे जोह्यामध्ये, तर तिथे मी आलेलो आहे. आणि तिकडे ह्यासुद्धा आकर्षक अशा बाप्पांच्या मूर्ती आहेत आणि त्यांचंसुद्धा आखणी काम आहे ते खूपच छान आहे. तुम्ही पाहू शकता बाप्पांच्या डोळ्यामध्ये तर खूपच बोलके डोळे आहेत बाप्पाचे. आणि बाप्पाला जे
कपडे घातलेले आहेत ते सुद्धा फार सुंदर आहेत. तर इथे येण्याचं कारण म्हणजे ज्या भक्तांना किंवा ज्या भाविकांना लालबागच्या राजाच्या मूर्त्या आवडतात तर इकडे 2.5 फुटामध्ये खूप छान मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर ह्या कारखान्याला सुद्धा नक्कीच भेट द्या तुम्ही, कारण मी बॅक साईडून पाहिलं तर मागच्या साईडून खूप छान मूर्त्या दिसतात ह्या लालबागच्या राजाच्या. तर 2.5 फुटामध्ये ह्या इथे मूर्त्या उपलब्ध होतील. तर मी तुम्हाला एकदा ह्यांच्या बॅनरचा फोटो दाखवतो समोरच्या बाजूने. तर हा आहे सुहास हिरामण पाटील यांचा कारखाना. तर ह्याच्यावर मोबाईल नंबरसुद्धा आहे, तर तुम्ही येऊन इकडे भेट देऊ शकता. आता दिवस मावळायला आला आहे आणि तरीसुद्धा माझं काही संपत नाही आहे. तर विनय एंटरप्राइजेस म्हणून एक इकडे दुकान आहे जोह्यामध्ये. तर इकडे बाप्पाचं सजावटीचं सामान मिळतं. तर आता पाहूयात की आपण काय काय इकडे मिळतं आहे ते. तर इकडे जरी वगैरे पण मिळत आहेत, पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्या इकडे जरीच्या आहेत, वेगवेगळ्या साईजमध्ये आणि कलरमध्ये. तर हल्ली जे बाप्पाला सजवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यासाठी हे सर्व वापरलं जातं. आणि जोह्यामध्ये हे एक दुकान आहे की जिकडे वेगवेगळ्या प्रकारचं कापड आणि दागिने हे जे मिळत आहेत. पाहू शकता की इकडे कंठ्या वगैरे आहेत आणि हे सर्व जे सामान आहे हे बाप्पाला सजावटीसाठी वापरलं जातं. जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला हे अगदी जवळ मिळेल. तर ह्या दुकानाला सुद्धा भेट द्या. तर काचेमध्ये सुद्धा बराच हे ठेवलेलं आहे, बऱ्याच प्रकारची व्हरायटीमधले कापड आहेत इकडे. तर आलात तर विनय एंटरप्राइजेसला नक्कीच भेट द्या जोह्यामध्ये येऊन. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर मी 3 ते 7 हे हमरापूरमध्ये घालवलेले आहेत आणि आता घरी पोचायला थोडा वेळ लागणारच आहे, अंधार पडत आहे. तर तुम्हाला आलेली असेल मजा आणि आता मी घेणार आहे तुमची रजा. नक्कीच तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर वाट कसली पाहताय, गणपतीच्या अगोदर येऊन इकडे मूर्त्या तुमच्या आवडीच्या बुक करा, जे कारखाने दाखवलेत. आणि इकडे बरेच कारखाने आहेत, जर तुम्ही इकडे फिरलात तर तुम्ही अक्षरशः वेडे होऊ शकता. एवढे कारखाने ह्या वर्षीसुद्धा ओपन झालेले आहेत इकडे. तर नक्कीच या. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच ओढ आहे, तर इकडे येऊन मूर्त्या बुक करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅप्पी मॉन्सून आणि टेक केअर.